जुन्या पिढीची श्रद्धा आपल्या संस्कृतीची खरी एक ओळख. तर आज होती वटपौर्णिमा. तर वटपूजा करण्यासाठी आम्ही इथं आलो होतो. तर टायमिंग हा दरवर्षी दिवसभराचा असतो, पण यावेळेस टायमिंग हा गॅपने होता. त्यामुळं आम्ही सकाळी सकाळी लवकर म्हणजे म्हटलं उन्हाच्या आधी जाऊन यावं. पण आज वातावरण असं आभाळ आल्यासारखंच होतं, ऊन वगैरे काही नव्हतं. तर आम्ही 10:30 वाजता पूजा करण्यासाठी आलो इथे. तर इथे वडाची पूजा केली, त्यानंतर आरती केली आणि एकमेकींच्या ओट्या भरल्या. आता जिकडे तिकडे वेगवेगळी पद्धत असते, तर इकडे अशी पद्धत आहे. तर आंबा देतात आणि थोडेसे गहू आणि हळदी कुंकू लावतात, यांनी ओटी भरतात. आणि काही ठिकाणी फक्त हळदी कुंकू लावतात आणि ओटी भरतात. म्हणजे गावगावची वेगळी पद्धत आहे. त्यानंतर मग आता आम्ही घरी आलो. तर हे बाळासाठी मागवलं होतं आम्ही, बाळाचं सामान ठेवण्यासाठी, काही बॉटल्स वगैरे किंवा कुठं बाहेर जाताना. आणि हे ड्राय सेट मागवलेला आहे. आता पावसाळा पण चालू होईल. आता इकडे हा ड्रेस मागवला होता आम्ही छानपैकी मस्त, आणि टोप्या मागवल्या होत्या आणि स्वेटर मागवलं होतं. कारण आता वातावरण खूप खराब आहे. कारण कधी पाऊस येतो, कधी ऊन पडतं. आणि बाळाला पायात घालण्यासाठी सॉक्स आहेत, की रांगायला लागल्यानंतर जे गुडघे फुटतात त्यासाठी. तर इकडे श्रद्धासाठी शॉपिंग झाली होती. तर असा होता बेत. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.